चला हा चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला। रामकृष्ण हरी माऊली। ओला कपडा पिळून वाळू घालावा, लवकर वाळतो का? त्यातलं पाणी लवकर नितळतं पिळल्यामुळं। म्हणून प्रपंचाचं बी तसंच आहे, भिजलेल्या कापडासारखं भजनाचा, हरिपाठाचा, नामस्मरणाचा जरा पिळू देऊन वाळू घाला हा देह, लवकर नितळतात। चला पाचारण करूयात हरिभक्ती परायण शरद महाराज काळे यांना। हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 दुर्बुद्धि ते मना मना दुर्बुद्धि ते मना मना दुर्बुद्धि ते नारायण नारायण आता मज ऐसे गारी ऐसे करे आता पाय चित्ती धरी आता मज ऐसे गारी आता पाय चित्ती धरी उपजला भाव उपजला भाव उपजला भाव उपजला भाव भाव उपजला भाव सिद्धी जावो 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 ए तुझे कृपे सिद्धी जावो जावो आता मजायचं घरी आईचं घरी आता मजायचे घरी तो कामने आता आता तू कामने आता आता कामने आता तू कामने आता नाही या परता परता आता मजायचे घरी आईचं घरी आता मजायचे घरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग अखंड विश्वाला इंद्रायणी माईसारखं पवित्र करणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांचा हा प्रेमाची लढीवाळ मागणी करणारा अभंग आहे व प्रस्तुत अभंगामध्ये विश्वरूप भगवंताला तुकोबराय मागत आहेत। कारण मागणं हा तुकोबरायांचा विषय नाही, मागणं हा संतांचा विषय नाही। काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणवत असो देवा, जर आम्ही मागितलं तर आमच्या वडिलांचा अपमान होईल। जे जे वडील म्हणती तया नाम धर्म ठेवेती। म्हणून संत मागत नाहीत, मागायची अपेक्षा माझ्या विश्वाचा मालक करता येत बुवा। 7 पिढ्या 8 पिढ्यांपासून तुकोबराय तुम्ही येताय पण मागत नाहीत, काहीतरी मागा। म्हणून जगताच्या कल्याणासाठी जगताच्या हितासाठी आज तुकोबरायांना मागण्याची इच्छा होती। आई करे जाना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा
हा भगवंत अंतकरणामध्ये ठसावा देवा. मागण्याची इच्छा नव्हती, पण जगताच्या कल्याणासाठी एक कार्य अगत्यम कोटी कार्यम चकार. एका कार्यासाठी संत येतात, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. म्हणून जगतासाठी तुकोबाऱ्यांनी मागलं देवा, सगळं दिले रे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडस. भगवंताला जोडण्याची सगळी साधनं दिली, पण देवा या नाशिवंत देहाच्या 3.5 हाताच्या नरदेहामध्ये बुद्धी जर दिली तर हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. तुकोबाराय सांगता जीवनात अज्ञानानं भक्ती करीत बसू नका रे तुम्ही. आज्ञानिरूपी भक्ती करीत बसू नका. अशक्य ते शक्य करीता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे, त्याचा अभ्यास पाहिजे राजा हो. कारण आपण चाललोय कुठे हे कळालं पाहिजे. बुडते हे जन न देखेवे डोळा, अरे हे जगत बुडते रे. उठाकीची मायबाप कैसी लागली झोप, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा आमा नाही बरोवसा. म्हणून देवा द्यायचा असेल तर ती बुद्धी दे, द्यायची असेल तर ती ताकद आमच्या बुद्धीमध्ये दे. कारण चांगला विचार करायला लावते ती सद्बुद्धी, वाईट विचार करायला लावते ती दुर्बुद्धी. अरे जीवनामध्ये तुम्ही आम्ही कार्य करत असताना सद्बुद्धी मागा अनेक विचारवंतांनी संतांनी सांगितलं, पण कोण वागतो? अहो गणेश उत्सव निर्माण करणं आणि गणेश उत्सवाला सगळे तरुण कार्यकर्ते जमा करणं ही सद्बुद्धी, आणि चौकात चौकात कर्कश आवाज देऊन वेगवेगळी गाणी लावणं ही झाली दुर्बुद्धी. वाह वाह वाह, क्या बात है. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा. आता आमच्या अंतकरणात जो भाव निर्माण झालाय ना, तो देवा कमी होऊ देऊ नको रे. माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी. देवा माझ्या अंतकरणातला भाव जो निर्माण झालाय तो कमी होऊ देऊ नको. प्रभू रामचंद्राचा अंगीकार करणारी सोन्याच्या हरणाच्या पाठीमागे गेली व आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. हे देवाच्या पत्नीचं घडलंय तर तुमचं आमचं काय हो. म्हणून देवा माझ्या अंतकरणामध्ये सदैव तुझा भाव राहून दे. मला मागण्याची इच्छा नाही रे. अरे तुझं रूप पाहिलं ना, तिथंच माझं मन भावविभोर झालं. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. म्हणून तो भाव सदैव आमच्या अंतकरणामध्ये देवा राहू दे. हे सगळं मागितलं कशासाठी? आता मजा आईशे करी तुझे पाय चित्ती धरी. देवा हे सगळं मिळवल्यानंतर अपेक्षा केली ते पायाची, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. नव्हे सारिता निराळे लवन मेळविता जळे, कालवनाची कुंजरी सुदलिया लवन सागरी. नोहेची माघारी परती जेवी, किंवा कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. ठाईची समाप्ती झाली जैसी. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यांगा. म्हणून संतांचा हा विचार आहे, त्यांनी जे केलं ते तुम्ही आम्ही सुखानं गायचो. कारण जीवनामध्ये सुखाचा शब्द एवढाच आहे. 3 तास 2 मावश्या भांडत होत्या. 3 तास म्हणलं आता इतका सुखाचा लाभ आहे. तुका म्हणे अशी न लावी उशीर. 3 तास गाडी बाजूला लावून मी ऐकलं. 3 तासात बिचारी मावशीने एक शिवी डबल नाही येऊन दिली. मी म्हणलं मावशी काय तुमचा पाठाव, 3 तासात डबल शिवी नाही. म्हणले महाराज हे तर काहीच नाही, एकदा दिलेली शिवी मी 1.5 वर्ष देत नाही. हे नाव सुखाचे हो. सुखाचे हे नाम आवडीने गावे वाचे आळवावे विठोबाचे. सुखाचे हे नाम आवडीने गावे. अहो हे आवडीनं गायचं असतं. आणि म्हणून देवा विश्वविनाशी असणाऱ्या अराजकतेच्या मधून तुम्हा मला सुखाचा शोध देणार भगवंताचं गोड नाम चिंतन घ्या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जीवनामध्ये देवा मागण्याची अपेक्षा नाही रे. ज्यांनी ज्यांनी मागितलं त्यांचं कुठं कागदावर सुद्धा नाव नाही रे. आज 1000 वर्ष झालं चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तुकोबारायांचं, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारायांचं, भगवान बाबांचं, वामन भाऊंचं, सावता बाबांचं, सकल संतांचं नाव आहे सूर्यचंद्र आहे. जरा चुकलं बरं का. जोपर्यंत संतांची नाव आहेत तोपर्यंत सूर्यचंद्र ताकद आहे. आणि म्हणून देवा याच्यापेक्षा वेगळं काहीही नको, हेच कार्य केलं रे. म्हणून आज
वैचारिक पातळीवरती तुम्ही आम्ही दर्जा घसरवला हो, दर्जा घसरवला. जिल्ह्याची जिल्हे, राष्ट्राची राष्ट्र आज जळतायत हो. म्हणून ती ताकद तुमची महाराष्ट्राला, ज्ञानोबा तुकोबाची ताकद अभंगाच्या विचाराच्या माध्यमातून हृदयापर्यंत पोहोचवणं तुमचं आमचं खऱ्या अर्थानं काम आहे. आणि म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आवेशाचा, सकाळांचे पायी माझे दंडवट, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि म्हणून आता वेगळं काहीच नाही. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. तुकोबाराय सांगतात एवढा जीवनामध्ये लाभ घडला ही खऱ्या अर्थानं भगवंताची कृपा. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, अख्खा आयुष्य लाभासाठी तुम्ही आम्ही पळतो. काय इथे येऊन लाभ मिळाला तर त्या वंश परंपरेचे पाईक तुम्ही आम्ही झालो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय. दादा बोला आता. दणदणीत कीर्तन एकदम. वा 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 वा. म्हणजे तुम्ही प्रमाणच अशी गात होते ना की मध्ये वाक्य नसती म्हटले तरी कीर्तन कळलं असतं लोकांना. धन्यवाद. आणि तुमच्या मस्तीत चाललं होतं ते सगळ्यात कठीण असतं. हो, सगळ्यात कठीण काम आहे. आपल्या आनंदात, आपल्या मस्तीत. सबसे खतरनाक रोग क्या कहते हैं लोग. वा वा. तुम्ही त्या अभंगाची परंपरागत संहिता सांभाळली असं म्हणायला काही हरकतच नाही. आणि छान, म्हणजे तुम्हाला लोक घरी थांबूच देणार नाहीत, कारण असं कीर्तन म्हणजे मस्त कीर्तन. खूप छान महाराज. कौशल्यामध्ये कृत्रिमता असू शकते, हे त्यांचं नैसर्गिक आहे. कीर्तन कशाला म्हणतात? कीर्ती आणि तन याच्या वर जाऊन केलं जातं ते कीर्तन. मस्त वाटलं, छान वाटलं. ताई काय सांगाल? शरद महाराज यांचं कीर्तन काय सांगावं तुम्हाला. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपुजो नारायण, असं कीर्तन केलं म्हणजे कंबर कसूनच होते ते आज. आणि कीर्तनामध्ये ना जो ते असे 2 पायर होत होते ना असे अधून मधून, ते एक वेगळंच होतं बरं का. असं मला असं वाटत तुम्ही धावून येतात का काय, धावून येतात का काय असं. म्हणजे ती लकब जी होती ना, असं आपोआप आम्हाला आतून प्रसन्न होत होता माणूस. लाल मातीतलं हे लाल वस्तात कीर्तन झालं ना महाराज आज. हा, आणि फार सुंदर अभंगातलं दुर्बुद्धी ते म्हणा, बुद्धीवरच सर्व चाललंय ना हो. हा, सध्या कुबुद्धी आणि दुर्बुद्धी याच्यावरच सर्व आहे. फार छान कीर्तन केलं तुम्ही महाराज. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पण महाराज गोष्ट काय माहितीये, कीर्तनाची सेवा इथे लोकांसाठी आहे, पण या सेवेनंतर ते अशा एका सेवेत दंग असतात. कदाचित भक्त पुंडलिकानंतर विठ्ठलानं विठेवर उभा राहण्यासाठी कुणाच्या दारावर यावं तर ते यांचं दार असेल. महाराज तुमच्यासारखा पुत्र जन्माला यायला खरंच भाग्य लागतं. विठ्ठल विठ्ठल लय साधा आहे हो. कुठं बी यायला नाही म्हणत नाही. गरीबाकडं, श्रीमंताकडं, शेताकडं, बंगल्याकडं, रस्त्यावर, गाडी संग, गडी नाही, बाई नाही, सान नाही, थोर नाही, झाड नाही, पान नाही, फुलावर नाही, जनावर सगळीकडं. एवढंच काय, या क्षणाला तो आपल्याकडे सुद्धा आहे, कारण तो भावाचा भुकेला आहे. फक्त आपली दृष्टी त्याच्याकडे बघण्याची तशी पाहिजे. पाचारण करूयात हरिभक्ती परायण लक्ष्मण महाराज लटपटे यांना. नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी. मज लागी झाले तैसे देवा, मज लागी झाले तैसे देवा, मज लागी झाले तैसे देवा. तुझ विन ठावन दिसे त्रिभुवने, विन ठावन दिसे त्रिभुवने. धावे हो जननी विठाबाई, धावे
विठाबाई रावी हो जननी विठाबाई नको देवराया अंत आता पाहू नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे प्राण हा सर्वथा जाऊ पाहे प्राण हा सर्वथा जाऊ पाहे मोकलोनी आस जाहले उदास झाले उदास येई कानो पात्रे हृदयात कानो बाद्रे हृदयात देवी कानो बाद्रे हृदयात नको देवराया अंत आता पाहू नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे प्राण हा सर्वथा जाऊ पाहे प्राण हा सर्वथा जाऊ पाहे विठाला 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 विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधनम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं विषम मालंदी वल्लभम जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नको देवराया अंताता पाहू प्राण हा सर्वता जाऊ पाहे विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत अभंगामधून संत कानोपात्रेंनी अतिशय कारुण्यमय अंतकरणाने ओतपोत होऊन पांडुरंगाने आपला स्वीकार करावा यासाठी हृदयप्रसी भाव प्रगट केलेले आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. वारकरी संप्रदाय हा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा संप्रदाय म्हणून इथे कोणताही लौकिक स्वरूपाचा भेद नाहीये. स्त्री पुरुष असा भेद न करता या जगाच्या पाठीवर पहिला वारकरी संप्रदाय आहे की जो पुरुषाबरोबर स्त्रियांना सुद्धा समान अधिकार देतो. विठ्ठला 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 विठ्ठला. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. म्हणून वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थाने अभेद मानणारा संप्रदाय आहे आणि म्हणूनच लौकिक दृष्टीने समाजबाह्य जीवन असलेल्या एका वेशेची मुलगी कानोपात्रा ज्यावेळेस संत सानिध्यामध्ये येते त्यावेळेस तिच्या जीवनामध्ये आमूलाग्र असं परिवर्तन होतं आणि क्षणभराची संत संगती तिच्या जीवनाला नवी दिशा देणारी ठरते आणि संत पदापर्यंत जेव्हा तिचा प्रवास होतो त्यावेळेस ती आपल्या अंतःकरणाच्या भावना प्रगट करताना म्हणते, धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची भेटी झाली या ज्ञानदेवाची म्हणून या विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई आणि संत कानोपात्रा या आणि अशा अनेक स्त्री संतांनी आपल्या भक्तिमय जीवनातील अनुभवाचं अवघं तत्वज्ञान आपल्या अभंगामध्ये मांडलेलं आहे. वेळ प्रसंगी भगवंताला करुण भावनेनं आळवलेला आहे. वेळ प्रसंगी भगवंतासोबत भांडण केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर वेळ प्रसंगी भगवंताला कठोर शब्दामध्ये सुनावलेलं सुद्धा आहे. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. अशा स्वरूपाचं प्रेमळ भांडण सुद्धा स्त्री संतांनी भगवंताबरोबर केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. पण आजचा अभंग हा थोडासा विचित्र स्वरूपाचा आहे. करुणा आणि अंतःकरणातील कलह यांचा सुंदर मिलाप म्हणजे प्रस्तुत अभंग आहे. या अभंगाला फार मोठी पार्श्वभूमी आहे. एका श्यामा नायकिनीची मुलगी अत्यंत रूपवान आहे, सौंदर्यवान आहे आणि तिच्या सौंदर्याची कीर्ती ज्यावेळेस सुलतानाच्या म्हणजे बिदरच्या बादशाच्या कानावरती पडते त्यावेळेस तिला घेऊन येण्यासाठी राजा दूत पाठवतो आणि दूत ज्यावेळेस तिला घेऊन जात असतात
त्यावेळेस ती विनंती करते की एकदा माझ्या पांडुरंगाला मला डोळे भरून पाहू द्या. आणि जेव्हा ती पांडुरंगासमोर उभी राहते तेव्हा मात्र तिच्या भक्तिमय अंतःकरणाचा बांध फुटतो, डोळ्यामधून पाणी येतं, अंग रोमांचित होतं आणि समर्पण करून भावनेनं आळवताना भगवंताला कानोपात्रा म्हणते, देवा माझ्यावर हे भयानक संकट आलेलं आहे, यातून जर तू माझं रक्षण केलं नाहीस तर माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू, हा सर्व जाऊ पाहे, नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू. संत कानोपात्रेचं हे बोलणं म्हणजे त्यांच्या अंतःकरणातील तीव्र भावनेचं समर्पण व्यक्त करणार आहे. कारण भगवंताला जे प्रिय आहे ते कानोपात्रेनं पुरेपूर जाणलेलं आहे. मग भगवंताला काय प्रिय आहे, भगवंत कशामुळे प्राप्त होतो हे सांगत असताना भगवान परमात्मा आपल्या प्राप्तीची 3 कारणं सांगतात. आगामी एकलानीचे खागे, मज एवो ये भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. आणि या 3ही प्रकारामध्ये भगवंताला सर्वात आवडणारं काय असेल तर ती भक्ती आहे. पण कोणती भक्ती तर ती निष्काम भक्ती. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि हाच भक्तीचा धागा पकडून संत कानोपात्रा भगवंताला आळवतात की भगवंता मी या सर्वांचा माझ्या मनामधून त्याग केला असताना या बादशाने आपले दूत मला घेऊन जाण्यासाठी पाठवलेले आहेत, यातून माझं रक्षण कर, माझा सांभाळ कर. माझी किती भयानक अवस्था झालेली आहे, माझ्यावर किती मोठं संकट आलेलं आहे, याच्यासाठी आपल्या अंतःकरणाची अधिक तीव्रता प्रतिपादन करण्यासाठी अतिशय मार्मिक स्वरूपाचं उदाहरण संत कानोपात्र देतात. अभंगाचं 2रं चरण. हरिणीचे पाडस व्याग्रे धरियेले, मज लागी झाले तैसे देवा, देवा मज लागी झाले तैसे देवा. भगवंता माझी अवस्था त्या हरिणाच्या पाडसासारखी झालेली आहे. हरिणाचं पाडस ज्यावेळेस वाघाच्या मुखामध्ये जातं ना त्यावेळेस त्याची जीवन जगण्याची संपूर्ण आशा संपलेली असते. आणि आपल्यावर आलेलं संकट हे किती भयानक स्वरूपाचं आहे हे दाखवण्यासाठी म्हणून संत कानोपात्रा हरिणाच्या पाडसाचं उदाहरण देतात. किती संकट आलेलं आहे. जसं तुकोबाराय म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या दिवा केव्हा भेटशी केशवा. आणि याच भावनेमधून संत कानोपात्रा म्हणतात, हरिणीचे पाडस व्याग्रे धरियेले, मज लागी झाले तैसे देवा, विठाला विठाला. तुला असं वाटेल की तू मला इतर भक्तासारखं स्वार्थी भक्त समजतील, चमडी दमडी सांभाळून माझी भक्ती आहे असा तुझा गैरसमज होईल. पण भगवंता त्या भक्तापैकी मी भक्त नाहीये. कारण मी हे जाणते की या जगामध्ये शरण जाण्याला जर कोण योग्य असेल तर तो फक्त आणि फक्त तू आहेस. शरणागता शरण्य मीची एकू असं तुम्हीच म्हणता. आणि म्हणून या जगामध्ये मला फक्त आणि फक्त तुझा आधार आहे. किंबहुना मी इतरांच्या आधाराची अपेक्षाही करत नाही. का करत नाही? इष्टमित्र स्वजन सके हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणे. किंवा अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरिजोडे. हे जीवनाचं वास्तव तत्वज्ञान मला समजलेलं आहे. म्हणून या कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता, आश्रय न घेता फक्त आणि फक्त मला तुझाच आधार आहे हे सांगण्यासाठी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. तुझ विन ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई, धावे हो जननी विठाबाई, धावे हो जननी विठाबाई. नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करत असताना महर्षी नारदांनी अत्यंत सुंदर व्याख्या केलेली आहे. भक्ती कशी आहे तर भक्ती सा तस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचं आणि अन्य आश्रयानाम त्यागोन्यता. अन्याचा त्याग करणं आणि एकाचा आश्रय करणं याला अनन्य भक्ती म्हणतात, एकनिष्ठ भक्त म्हणतात. भरले सरिता समुद्र चौकडे तरी ते बापियासी कोरडे, जरी मेघोनी थेंब टापडे ते पाणी की तया. आणि याच भावनेतून संत कानोपात्रा म्हणतात, तुझ विन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे ओ जननी विटाबाई. जननी आणि विटाबाई हे शब्द वापरताना अप्रत्यक्षरित्या कानोपात्रा भगवंताला मातृत्वाची आठवण करून देते. कारण पुरुषी अंतकरणापेक्षा स्त्रीचं अंतकरण हे अतिशय मृदू असतं, कोमल असतं. आणि जननी आणि विटाबाई हे अतिशय जाणीवपूर्वक शब्द वापरलेले आहेत की भगवंताला
मातृत्वाची आठवण व्हावी. विठाला 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 बाळकाकृती स्नेहाची करोणी दिटी का खेळता पाठोवाटी माऊली धावे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आणि सरते शेवटी संत कानोपात्रा भगवंताला निर्वाणीचं सांगते की भगवंता मी या सर्वांचा माझ्या जीवनामधून त्याग केलेला आहे. मी या लौकिक गोष्टीतला बाजूला सारलेला आहे. नवे नवे तर मी याच्यातून उदास झाली आहे आणि म्हणून मला तुझ्या हृदयामध्ये जागा दे. आणि महाराज भगवंताला आर्त भावनेनं ज्यावेळेस कानोपात्रा आळवते त्यावेळेस भगवंत सुद्धा संत कानोपात्रेला आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतात. एवढा भक्ती क्षेत्रामध्ये संत कानोपात्रेचा अधिकार आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात मोकलोनी आस जाहले उदास घेई कानोपात्रेस हृदयात नको देवराया अंत आता पाहू नको देवराया अंत आता पाहू. आणि भगवंताने महाराज संत कानोपात्रेला आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतलं. म्हणून आजही पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये जे तरटीचं झाड आहे ते कानोपात्रेची साक्ष देतं महाराज आजही. आणि म्हणून संत वाङ्मयामध्ये संत कानोपात्रेचे 24 ते 25 अभंग आहेत आणि त्यामधून त्यांच्या जीवनाचे आर्त कल्लोळ भाव त्यांनी प्रगट केलेले आहेत. आणि त्या म्हणतात दीन पतित अन्यायी शरण आले विठाबाई मी तो आहे या तिहीन न कळे काही आचरण. एवढ्या समर्पण भावनेनं तिला माहीत आहे की भगवान परमात्मा आर्त भक्तासाठी धावून येतो. आणि म्हणून तीच भावना प्रगट करताना म्हणतात की भगवंता नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वता जाऊ पाय. आणि म्हणून परमार्थ करत असताना संत कानोपात्रेसारखी आपलीही कधीतरी स्थिती व्हावी आणि भगवंताने त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला समाविष्ट करून घ्यावं हीच मागणी मागूया. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. पहिल्यांदा पाहिलं की जेव्हा एखादा पुरुष कीर्तनकार स्त्री संत कीर्तनकाराचा अभंग सोडवतो त्यावेळेचा त्यांचा भाव यांच्या चेहऱ्यावर येणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. की तुमच्यापासून सुरुवात करणारे काय सांगाल यांच्या सेवेबद्दल? महाराज फार गोड कीर्तन केलं. काय बोलवतो आपल्या कीर्तनाबद्दल. आपण आपले ताजेतवाने सुंदर विचार आणि आवाजाचा स्वर हाही छान आहे. आणखी पुढे प्रगती करा आणि आपले शब्द पुन्हा एकदा लोकांच्या कानावर पडून लोकांचे कान भक्तीने आपले तृप्त व्हावेत. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वाह दादा. साहित्यामध्ये नवरस आहेत म्हणजे भयानक रौद्र बिभत्स हास्य करून आणि त्याच्यामध्ये शांतरस फार श्रेष्ठ मानला गेलाय. आमच्या लक्ष्मण महाराजांनी हे केलेलं कीर्तन म्हणजे शांत रसाचं उत्कृष्ट कीर्तन आहे. संत कानोपात्रा महाराजांचा अभंग घेतल्यानंतर त्याला पुन्हा कानोपात्रा महाराजांचीच दुसरी पूरक आणि पुष्टिकारक प्रमाण ती शोधून आणणं आणि मांडणं हे थोडंसं दुर्लभ दृश्य आहे. म्हणजे तुम्ही खरोखर त्या अभंगाचा अभ्यास करून आलात असा त्याचा अर्थ होतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कीर्तन हे अभ्यासपूर्णच असलं पाहिजे. ते अभ्यास करून बोलतायत की नाही याचा ऐकणाऱ्यांनी पण थोडा अभ्यासच केला पाहिजे. वा 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 वा. खूप छान कीर्तन आपण केलं. भजनाचं अंग मजबूत करून या निरूपणाला आणखी आपण सुंदर कराल. तो जो भाव आहे त्या संबंधीच्या पूरक वेळोवेळी जागोजागी ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांची जी पेरणी आहे किंवा त्यातला गाभा लक्षात घेऊन आणि मग त्या अभंगावर बोलणं आहे. जसं पांडुरंगाच्या दर्शनाला आपण जातो ना, जेव्हा गरुड खांबाच्या पण मागे असतो तेव्हा तो अख्खा पांडुरंग बघून घेतो आणि जवळ गेल्यानंतर फक्त पायाला मिठी मारायची एवढंच लक्षात ठेवतो. तसं लांबून त्या अभंगाचा भाव ध्यानात घ्यावा आणि एक एक पदाचं दर्शन मोकळं करत जावं. असं गोड कीर्तन आपण केलं. भजनाच्या समृद्धीने कीर्तन आणखी प्रभावी होईल. आम्हाला ऐकायला खूप आनंद होईल. खूप शुभेच्छा. वा 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 वा. महाराज आलात अभ्यासपूर्ण कीर्तन केलं की तुमच्या अभ्यासाची परंपरा अखंड चालू राहो. रामकृष्ण हरी. या पाचारण करूयात हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज जरे यांना. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी उभा याचक भिकारी उभा याचक भिकारी.
भिकारी उभायाचक भिकारी मज भिक काही देवा प्रेमे भातुके पाठवा प्रेमे भातुके पाठवा प्रेमे भातुके पाठवा मज काही देवा प्रेमे भातुके पाठवा प्रेमे भातुके पाठवा प्रेमे भातुके पाठवा याचकांचा भार घेऊ नये धार घेऊ नये धार घेऊ नये धार याचकांचा भार घेऊ नये धार घेऊ नये धार घेऊ नये धार तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून तुका म्हणे दान सेवा घेतल्या मागून सेवा घेतल्या मागून सेवा घेतल्या मागून मज भिक काही देवा प्रेमे भातुके पाठवा प्रेमे भातुके पाठवा प्रेमे भातुके पाठवा मज भिक काही देवा प्रेमे भातुके पाठवा प्रेमे भातुके पाठवा प्रेमे भातुके पाठवा विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय बंकट स्वामी महाराज की जय गुरु वामन भाऊ महाराज की जय भगवान बाबा की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 हो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वितराग तुल्य चिन्मय स्वरूप संत सम्राट महान भगवत भक्त अखिल विश्वाला ज्यांनी चंद्रभागा मातेप्रमाणे पुनीत आणि पावन करणारी अभंग गाथा आपल्या सर्वांना दिली असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर महाराजांच्या गाथेच्या ओळीप्रमाणे 1008 क्रमांकाचा हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज महाराज देवासमोर उभे आहेत. काय असतं, संत हे मागणी देवाकडे करतात. देवाकडे मागणी केल्यानंतर देवाच्या द्वारामध्ये जाऊन मागणी करतात. आणि काय, जीव हा इंद्रियांकडे मागणी करतो, इंद्रियांकडे मागणी करतो, इंद्रियांच्या द्वारामध्ये उभा राहतो आणि मागणी करतो. तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याच्या द्वारामध्ये उभे आहेत. आणि आज तुकोबाराय मागणी करतात, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा प्रेमे भातुके पाठवा. पण जीव हा इंद्रियांच्या दारामध्ये उभा राहतो आणि विषयांची भीक ही इंद्रियांच्या द्वारामध्ये उभा राहून विषयांची भीक मागतो. म्हणून जीव हा सुखी नाही. संत का सुखी आहेत आणि प्रेमच का मागतात, देवाकडेच का मागतात, ह्याचं फार मोठं चिंतन आहे महाराज. देवाकडेच प्रेम का मागायचं? कारण महाराज पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. कारण देव हा फक्त प्रेम देण्याकरता या भूतलावावर अवतरित झालेला आहे. पण देवाकडे महाराज आज म्हणतात उभा याचक भिकारी. महाराज भिकारी होतात याच ठिकाणी नाही, अनेक अभंगात महाराज भिकारी होतात. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, आणि काय करीन, भिकारी होईन पंढरीचा वारकरी होईन, आणि काय करीन, गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. महाराज असं सांगितलं जातं, मागायचं असेल तर देवाकडेच मागावं, देवाकडे मागायचं असेल तर प्रेम मागावं, आणि प्रेमच मागायचं असेल तर देवाची स्तुती आणि भजन करून मागावं. आणि मागितलेलं प्रेम हे अल्प काळाकरता नाही, तर देवाकडे मागितलेलं प्रेम हे संपूर्ण आयुष्यभरासाठी अखंड प्रेम देवाकडे मागावं. कारण फक्त देवच असा तोची एक दान शूरदाता, देवच आपल्याला काही पण देऊ शकतो. आणि देवाकडेच का मागायचं? कारण महाराज प्रेमच का मागायचं? प्रेमाचं जर चिंतन करायचं पाहिलं तर प्रेमाविषयी बोलताना फार आपण बोलू शकतो. प्रेम हे देवाकडे मागायचं आहे. आणि आज तुकोबाराय महाराज देवाच्या द्वारामध्ये उभे राहिले आहेत. ठाकलोसे द्वारी ठाकलोसे द्वारी ठाकलोसे द्वारी
हाकलो से द्वारी उभा याचक भिकारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा मज भिक काही देवा देवाकडे आज भीक मागतात तुकोबाराय महाराज देवाकडे भीक का मागतात मज भिक काही देवा प्रेमे भातुके पाठवा देवा मला भीक दे आणि काय दे प्रेम दे प्रेम आणि ते कसं दे भातुके दे मागण्याचं कारण काय आहे महाराज खरं बोललं तर एखादा साधू होऊ शकतो साधूचं रूप घेऊ शकतो कपडे घालू शकतो तो साधूचे जटा का नकली जटा लावू शकतो पण तो वैराग्य आणू शकत नाही तसं हा सामान्य जीव कितीही भक्ती करू शकतो पण आपल्या ठिकाणी प्रेम निर्माण करू शकत नाही नामदेव महाराज म्हणतात नामा मने कीर्तन करिताती सांग प्रेमाचे ते अंग आणि ताने प्रेमाचं अंग अजिबात कोणाला येऊ शकत नाही हे आमचे नामदेव महाराज म्हणतात म्हणून प्रेम हे देवाकडे मागायचं आहे आणि आज तुकोबाराय देवाकडे उभे राहिले तुकोबाराय देवाला म्हणतात देवा अरे झालं गेलं सगळं जाऊ दे आता मी तुझ्या द्वारामध्ये आलोय तुला प्रेम मागितलंय मला काय पाहिजे माझं भिक काही देवा प्रेमे भातुके पाठवा मला थोडं भातुक प्रेम दे आणि पुढं देवाला सांगितलं देवा मला प्रेम दे आणि लवकर दे का याचकांचा भार घेऊ नये येरझार तू याचकांचा भार घेऊ नको कारण आम्हालाही येरझार करायला लावू नको आम्ही तुझ्याकडे मागितलंय आम्ही नकरी अनेकांचा पांगीला आमचं ब्रीद वाक्यच आहे अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या आम्ही दुसऱ्या कोणाकडे काहीच मागत नाही देवा तुझ्याकडेच मागतो म्हणून ना महाराज म्हणतात याचकांचा भार घेऊ नये येरझार आणि महाराजांनी देवाकडे प्रेमाची मागणी केली कारण महाराज देव हे तुकोबारायांवर एवढे प्रसन्न होते तरीही महाराजांनी देवाकडे मागणी का केली तुकोबारायांना देवानी प्रेम दिलं नसेल का महाराज तुकोबारायांची अभंगाची रचना कशा करता आहे तर आपल्यासारख्या सामान्य लोकांनी काय मागावं कसं मागावं आणि कुणाकडे मागावं याकरता या अभंगाची रचना आहे संतांची एवढी ताकद आहे महाराज आमच्या भगवान बाबा महाराजांनी ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं आणि काय महाराज किमया फक्त संपूर्ण ह्या भारतामध्ये ऐश्वर्य संपन्न म्हणून संत भगवान बाबांनी जीवन जगलं आणि याही पलीकड ज्ञानेश्वरींनी एवढी कृपा केली भगवान बाबांवर की पाण्यावर बसून भगवान बाबा ज्ञानेश्वरी वाचायचे एवढी ज्ञानेश्वरीनी आणि ज्ञानोबरायांनी कृपा केली कारण त्यांनी ज्ञानेश्वरीवर तेवढं प्रेम केलं आणि आज महाराज म्हणतात याचकांचा भार घेऊ नये येरझार देवा आम्हाला येरझार घालायला लावू नको आम्हाला तुझ्याकडे यायचं तू मागायचं तू माही म्हणायचं हे असं अजिबात सांगू नको कारण तुझी एक दान शूरदाता तूच एक शूरदान आहे तूच एक दान करणारा मनुष्य आहे आणि शेवटच्या अभंगात तुकोबाराय महाराज म्हणतात तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून तू सात्विक दान देऊन टाक सात्विक दान हे कोणतीच सेवा कोणताच मोबदला न घेता दिलं जातं म्हणून महाराज म्हणतात सात्विक दान देऊन टाक तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून तरी विनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवितू असे तुका म्हणे सेवा समर्पणे पायी झालो से उतराई ठावी असे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काय सांगाल दादा ऋषिकेश महाराज अभंगाच्या आरंभाला आपण खूप छान स्ट्रक्चर उभं केलं भजनाची थोडी जोड आणि त्या उभ्या केलेल्या स्ट्रक्चरला कंप्लीट कडे नेणं या दोन गोष्टींनी एका दिव्य परंपरेचं प्रतिनिधित्व आपण करत आहात कीर्तन सादरीकरणातला तुमचा आत्मविश्वास आणि सादरीकरणातला एक जबरदस्त असा ओतप्रोत जो भाव आहे तो तुमचं मन तुमचं मानस लोकांच्या पर्यंत नक्की घेऊन जाईल खूप कमी वयात तुम्ही हे सगळं करत आहात आपल्या अभ्यासाचा नंदादीप कायम तेवत ठेवावा आणि दररोज तुम्ही नवीन नवीन शिकलं पाहिजे हे नवीन शिकण्याचं वय आहे आणि तुम्ही छान कराल दिव्य परंपरांचा आशीर्वाद तुम्हाला आहे तुम्हाला ऐकून खूप आनंद झाला खूप शुभेच्छा वा 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 ताई ऋषिकेश महाराज आपण फार सुंदर अभंग सोडवला तुम्ही ज्ञानेश्वरीचं महत्व सांगितलं मला तर असं वाटतं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत नाही आणि वारकरी संप्रदाय सारखा पंथ नाही जगाच्या पाठीवर म्हणून हाच पंथ तेनेची पंथे चालू जाता न पडे घुमता
कोठे काही असा पंथ. अभ्यास करा, मोठे व्हा आणि जीवनामध्ये सक्सेसफुल व्हा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. खरं तर 20 वर्ष वय आहे. पण आता या 20 वर्षाचा मी जर समग्र एक अनुभव विचारला की या कीर्तन सेवेने तुम्हाला काय दिलं, तर काय बदल होता की असं वाटलं होतं की धन्य झालो, या सेवेचा मी पाईक झालो. तसं बोलायचं झालं तर संप्रदायामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा समाधानकारक आणि स्वतःला फार भाग्यवंत समजतो. आणि त्यातली त्यात माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला संप्रदायामध्ये येऊन ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांचा गाथा वाचल्यानंतर जगातली दुसरी कोणती गोष्ट पाहण्याची इच्छा पण नाही. वा 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 वा. आलात, सेवा सादर झाली, तीही अशी सेवा. ज्ञानेश्वरीचं वेगळं दर्शन आपल्या मुखातून ऐकायला मिळालं. अखंड सेवा चालू राहू. राम राम. तर मंचावर आमंत्रित करूयात शरद महाराज, ऋषिकेश महाराज आणि लक्ष्मण महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. त्यांची वारी अखंड चालू राहणार आहे. त्यातील पहिलं नाव आहे शरद महाराज आणि दुसरं नाव आहे लक्ष्मण महाराज. सेवा अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. माऊली, आजच्या भागाची सेवा इथेच समाप्त झाली, पण आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली पंढरीची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.